मित्रो, शेतकऱ्यांसाठी भयंकर मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। पीएम किसान योजनेबद्दलची 20,000 कोटी निधी शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पहिलीच स्वाक्षरी केलेली आहे, ती म्हणजे शेतकऱ्यांच्या योजनेसाठी। कोणती बातमी आहे, कोणती अपडेट आहे, सर्व काही सांगणार आहे। चॅनलवरती नवीन असाल आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्हाला तर माहितीच आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनलेले आहे। नवीन सरकारने घेतलेला पहिलाच निर्णय आहे शेतकरी हितासाठी। सरकारची बांधिलकी दर्शवतो। तर कोणता? पंतप्रधानांनी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल पीएम किसान निधीशी संबंधित। आमचे सरकार किसान कल्याणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे, त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे। हे योग्य आहे, पंतप्रधान यांनी म्हटलेलं आहे। आम्हाला येणाऱ्या काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे, असे पंतप्रधान यांनी आजच 10 जून रोजी संबोधित केलेलं आहे। तर पहा, तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर पीएम किसान निधीच्या 17व्या हप्त्याला अधिकृत करणाऱ्या पहिल्या फाईलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाक्षरी केलेली आहे। याद्वारे 9.3 कोटी शेतकऱ्यांना लाभ होईल आणि सुमारे 20,000 कोटी रुपयांचे यासाठी वितरण करण्यात येईल। फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, किसान कल्याणासाठी आमचे सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे, त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर मी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे। येत्या काळात आम्हाला शेतकरी आणि कृषी क्षेत्रासारखी आणखी कामे करायची आहेत, असे सुद्धा बोललेले आहे। अशा प्रकारे नरेंद्र मोदी पंतप्रधान तिसऱ्यांदा बनलेले आहेत आणि शेतकऱ्यांसाठी खुशखबर 17व्या हप्त्याची आहे। आता 17वा हप्ता कधी येणार याबद्दलची अपडेट अद्याप आलेली नाही, पण तुम्ही ई ग्रामपंचायत तुमच्या गावच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, आत्ताच करून ठेवा। सबस्क्राइब करण्यासाठी प्रेस करा आणि नेक्स्ट व्हिडिओ पाहायला विसरू नका। धन्यवाद।